Private sector employment has long been a concern in Goa, so much so that even the Chief Minister has urged Goans to look beyond government jobs. But time and again, cases emerge that raise serious doubts about job security in private industries and the Labour Department's role. One such troubling instance has now surfaced in Kolval. A glass manufacturing company in Kolval is facing backlash after reportedly laying off several workers following the shutdown of its furnace. Employees claim they were abruptly sidelined with no clarity on whether the move is temporary or if the services have been permanently terminated. Left in limbo, the workers have now approached the Labour Commissioner's office in Mapusa, demanding answers and action. Officials have acknowledged the complaint and a formal charter of demands is expected to be submitted by July 16th. होता की तुमच्याकडे कोळवलेला एक कंपनी आहे गोवा ग्लास फायबर, त्यांनी अचानक ले ऑफ केलेला आहे लोकांना आणि त्या ले ऑफ मुळे लोकांच्या मनात संभ्रम होता की आमची नोकरी राहते, कंपनी सुरू राहणार आहे की कंपनी बंद होणार आहे. त्यात तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी तिकडे फर्नेस थोडंसं लीक झालं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी फर्नेस बंद करण्याच्या नावाखाली लोकांना ले ऑफ केलेला आहे. तर त्याच संदर्भात आमची गेले 6-8 महिने इथे लेबर कमिशनरच्या ऑफिसला असिस्टंट लेबर कमिशनरांकडे बैठक सुरू होती. त्यांच्या काही चार्टर ऑफ डिमांडची पण बैठक होती आणि त्याच दरम्यान कंपनीने या ज्या स्टेप्स घेतल्या त्याच्यामुळे द पीपल एम्प्लॉयड विथ द कंपनी दे वर अ लिटिल कन्फ्यूज वेदर आर जॉब्स आर गोइंग टू स्टे, की आमची नोकरी राहते की जाते. तर त्या अनुषंगाने आम्ही काल आलो होतो आणि काल आमचं थोडंसं इथे मॅनेजमेंटच्या विरोधात आम्ही एक थोडासा कडक पवित्रा घेतला होता, कारण मॅनेजमेंटकडनं कोणीही डिसिजन मेकिंग अथॉरिटी या मीटिंग अटेंड करतच नव्हतं आणि काल आम्ही थोडासा तो एक वेगळा पवित्रा घेतल्यामुळे आज मॅनेजमेंटकडनं एक डिसिजन मेकिंग अथॉरिटी आलेली आहे. त्यांनी इथे अश्युरन्स दिलेला आहे की आम्ही कंपनी लॉकआउट नाही करत आहोत, आम्ही फक्त ले ऑफ दिलेला आहे जो टेम्पररी ले ऑफ आहे, जो फर्नेस रिबिल्ड होईस्तोपर्यंतचा ले ऑफ असेल, हे त्यांनी लेखी स्वरूपात त्या हिअरिंगमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज प्रलंबित त्यांच्या जे काही मागण्या होत्या त्या या ले ऑफच्याच कारणाने का होईना पण कामगारांची अग्रीमेंट आम्ही येत्या 16 जुलैला साईन करतोय. तर त्या पद्धतीची आज ही बैठक होती. सर, कंपनीचं नाव काय? गोवा ग्लास फायबर लिमिटेड. तुमचे किती कामगार आहेत टोटल? किती होते? आमच्याकडे टोटल 148 कामगार सभासद झालेले आहेत. कंपनी त्यांना सुद्धा फार प्रेशर टॅक्टिक्स करून थोडंफार त्रास देण्याचा प्रयत्न करते. बरेचसे इश्यूज आहेत गोव्यामध्ये. मी असं म्हणतो की गोवा गव्हर्नमेंट ही बऱ्यापैकी इंडस्ट्रीला सपोर्ट करते, पण माझं तुमच्या मार्फत गोवा गव्हर्नमेंटला आव्हान आहे की इंडस्ट्रियलिस्टना सपोर्ट करत असताना हे कामगार सुद्धा आपलेच रेसिडेंट आहेत, हे आपले मतदार आहेत. हे गव्हर्नमेंटच्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी हे विसरता कामा नये आणि लोकांना वाऱ्यावर सोडून नुसतं कंपनीच्या पाठीत कंपनीला सपोर्ट करू नये, एवढंच मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करू इच्छितो. तुम्ही म्हणालात की त्यांना लेआउट दिलेलं किती काळपर्यंत असेल? आता ह्याच्यामध्ये त्याच्यासाठीच तो संभ्रम निर्माण झाला होता की ले ऑफ देण्यासाठीचा जो काळ आहे तो गोवा ग्लास फायबरने कुठेही काळ मेन्शन केलेला नाहीये आणि त्याच्याचमुळे या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण कायद्यामध्ये काही तरतुदी असतात, त्या कायद्याची संपूर्णपणे पायमल्ली इथल्या बऱ्याचशा कंपन्या करताना दिसत आहेत. मी म्हणूनच म्हणतोय, मागाशी मी जे आव्हान तुमच्या मार्फत करतोय ते आव्हान माझं इथल्या सगळ्या कामगार बांधवांना सुद्धा आहे की तुम्हाला जर कुठे काही त्रास होत असेल तर तुम्ही सुद्धा तो आवाज उठवला पाहिजे. आणि आम्ही आमचे सहकारी गोवा ग्लास फायबरचे जे कमिटी मेंबर्स वगैरे सुद्धा आहेत, जे इथले स्थानिक लोकच आहेत, या सगळ्यांनी जो आवाज उठवलेला आहे तसाच इथल्या प्रत्येक कामगारांनी आपल्या मालकाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि कुठेही जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला तिकडे दाबलं जातंय तर आवाज उठवल्याशिवाय पर्याय नाहीये. Goa's private sector has repeatedly witnessed employees being abruptly laid off or terminated without warning. And while the government continues to encourage Goans to take up private jobs without stronger job security and renewed faith in the Labour Department, meaningful change still seems a distant goal. Nitiksha Gaukar, Subhashish Kuvekar and Omkar Deshprabhu for Goa 365.